झी 24 तास एक पाऊल पुढे। आता जरा बोलूया नाटक कंपनीने सादर केलेल्या नव्या नाटकाविषयी। सतीश आळेकर लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित एक दिवस मठाकडे या नाटकाचा नुकताच मुंबईत प्रयोग पार पडला। चला जाणून घेऊया त्या नाटकाविषयी। जागतिक रंगभूमीवर ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते लेखक म्हणजे सतीश आळेकर। एक दिवस मठाकडे हे आळेकरांचं नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालंय। नुकताच मुंबईत या नाटकाचा प्रयोग रंगला। नाही म्हणजे का जायचंय तिकडं? कारण तिकडे कळतं। काय कळतं? हेच पुढचं। या नाटकाचा विषय जगजाहीर आहे की हा माझ्या बऱ्याच नाटकातनं तो असतो की वडील आणि मुलगा यांच्या नात्यातले विभ्रम। तर ह्या नाटकात असं आहे की वडील मुलगा आणि हयात नसलेली आई आणि हयात नसलेल्या आईच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या पोकळीमध्ये हे दोन लोक कशा पद्धतीनं ऍडजस्ट होतात हा या नाटकाचा विषय आहे। मठ जवळच असणार तीच गंमत आहे। गिरीश कुलकर्णी यात प्रमुख भूमिकेत झळकतायत। या निमित्तानं बऱ्याच दिवसांनी रंगभूमीवर गिरीशचा कमबॅक पाहायला मिळतोय। हौशी किंवा प्रायोगिक रंगभूमीवरती मी पहिलं नाटक जे केलं होतं ते झुलता पूल सतीश आळेकरांचीच एकांकिका होती। तर त्यामुळे त्यांच्याशी एक त्यांच्या लिखाणाशी एक समूह एक ऋणानुबंध आहे खूप दिवसांपासूनचा। त्यांची सगळी झालेली नाटकं ही खूप वारंवार पाहिलेली आहेत वेगवेगळ्या नटसंचात आणि त्या भाषेचं त्यांच्या ह्युमरचं त्यांच्या सरकॅझमचं ह्या सगळ्या गोष्टीचं सेलिब्रेशन केलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांचं परत एक नवं नाटक पहिल्यांदा आपल्याला करायला मिळणं यासारखा आनंद नाही। त्यामुळे ते मला जेव्हा मिळालं तेव्हा मजा आली आणि मी लगेच तात्काळ हो म्हणलं। आई देवानंद सांग ना, देवानंद का आवडत नाही? निपुण धर्माधिकारी यानं नाटकाचं दिग्दर्शन केलंय। शैली म्हणायला गेलं तर आळेकरी पद्धत आहे सगळी जी लिखाणाची आहे ती, आणि त्याला आता मला वाटतं एक वेगळं विशेषण मिळालेलंच आहे आळेकरी म्हणून। तर आणि फॉर्म म्हणाल तर काय, ज्यांनी इतके वर्ष जे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्यांनी एक वेगळाच फॉर्म दिलाय आपल्याला की कलाकार नाटक करत असतात पण ते नाटकातनं बाहेरही नसतात। त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तू विंगेत काय करत होतास मी बघत होतो वगैरे हे असे येतातच आपसूक शब्द। त्यामुळे म्हणजे तुम्ही नाटकात आहात का नाही आहात हा जो एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम, असा एक अनरियल सररियल वर्ल्ड ते जे क्रिएट करतात, तर असा एक फॉर्म आहे असं मला वाटतं। मी तुमच्यात माझे वडील शोधतोय। एक वेगळा नाट्यानुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही पाहायला विसरू नका एक दिवस मठाकडे। दिसायला तुमच्यासारखे नाहीत। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। चला तर मंडळी, मी तुमची रजा घेतो, पण लवकरच भेटूया नाटकांच्या राज्यात। झी 24 तास एक पाऊल पुढे।